अतिशय किचकट शस्त्रक्रिया यशस्वी करून तरुणाला जीवदान देण्यात आलाय। पाहूया ही विशेष बातमी। जागतिक दर्जाच्या वैद्यकीय सेवा पुरवत आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक मिळवलेले नाशिक येथील HCG मानवता कॅन्सर सेंटर येथे डॉक्टर राजनगरकर आणि त्यांच्या टीमने बायलेंट्रल फेजोकोमोसिटोमा या दुर्मिळ आजाराने ग्रासलेल्या 21 वर्षीय तरुणावर किचकट असलेली शस्त्रक्रिया यशस्वी केली आणि त्याला जीवदान दिले। या रुग्णाचा रक्तदाब अनियंत्रित राहत होता। यापूर्वी अनेक ठिकाणी घेतलेल्या उपचारात त्याला अपयश आले, मात्र HCG मानवता कॅन्सर मध्ये त्याच्या उपचाराला योग्य दिशा मिळाली। ऑपरेशन सक्सेसफुल झालं, त्यामुळे मानवता क्युरीचे डॉक्टर आणि त्यांची टीम हे या तरुणाच्या कुटुंबासाठी आणि त्याच्यासाठी देवदूत ठरली। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती। यामध्ये HCG मानवता कॅन्सर सेंटरचे MD आणि चीफ ऑफ सर्जिकल ऑन्कोलॉजी अँड रोबोटिक महिन्सेसचे डॉक्टर राज नगरकर म्हणाले की फिओक्रोमोसाइटोमा हे लहान मुलांमध्ये आणि युवकांमध्ये आढळणारे दुर्मिळ प्रकारचे ट्यूमर्स असतात। किडनीच्या वरती असणाऱ्या ॲड्रिनल ग्रंथीमध्ये हे तयार होतात। फिओक्रोमोसाइटोमामुळे ब्लड प्रेशर अनियंत्रित राहतं। जे हॉर्मोन्स तयार होतात त्याच्यामुळे ब्लड प्रेशर पेशंट्सचं 150, 200, 250 सुद्धा ब्लड प्रेशर जातात आणि त्याच्यामुळे जीवाला धोका निर्माण होऊ शकतो। जैद नावाचा 20 वर्षांचा मुलगा, त्याला 2.5 वर्षापूर्वी बीपीचा त्रास सुरू झाला आणि तो त्रास इतका होता की 4 गोळ्या घेऊनही त्याचं बीपी 160-170च्या खाली येत नव्हतं। या ब्लड प्रेशर वाढल्यामुळे त्याच्या मेंदूमध्ये रक्तस्राव होऊन त्याला पॅरालिसिसचा अटॅक सुद्धा आलेला होता। मुंबईमध्ये अनेक मोठ्या हॉस्पिटल्समध्ये दाखवल्यानंतर ते जे फिओक्रोमोसाइटोमाचं ट्यूमर होतं ते इतकं मोठं होतं की एओर्टा आणि सिलियाक ट्रंक जे मेन रक्तवाहिन्या असतात त्याला ते ट्यूमर पूर्ण चिटकलेलं असल्या कारणाने सर्वांनी सल्ला दिला की ऑपरेशन होऊ शकत नाही आणि त्याला MIBG थेरपीज, एम्बोलायझेशन अशा स्वरूपाचे ट्रीटमेंट करून शेवटी एक वेळ असं आलं की आपण पुढे काही करू शकत नाही, आपण थांबलेलं बरं। त्या मानसिकतेने त्याचे पालक त्याला आमच्याकडे घेऊन आले। रिस्क खूप जास्त होती। सुरुवातीला तर आम्ही नाही म्हणालो, कारण सगळीकडे त्याला नाही म्हणून सांगण्यात आलेलं होतं। पण त्याच्या पालकांनी जो विश्वास दाखवला आणि एक पालक म्हणून, एक वडील म्हणून जेव्हा म्हणाले की आमचा मुलगा मेला तरी चालेल पण तुम्ही प्रयत्न करा आणि तो ट्यूमर काढा, त्यावेळेस सायन्सपेक्षा इमोशन्स टूक ओव्हर आणि आम्ही ॲज अ टीम त्याचं ऑपरेशन करण्याचा निर्णय घेतला। 6.5 तास ऑपरेशन चाललं। जी आमची टीम होती त्याच्यामध्ये त्याचं ब्लड प्रेशर नियंत्रित ठेवणं आणि त्याच्याबरोबर ऑपरेशनच्या दरम्यान त्याच्या मेंदूमध्ये पुन्हा रक्तस्राव होऊ नये याची काळजी घेऊन मोहम्मदचं पूर्ण ट्यूमर काढण्यात आलं। 100% ट्यूमर यशस्वीरित्या निघालं। आता त्याचं ब्लड प्रेशर एकदम नॉर्मल आहे, 110-115च्या रेंजमध्ये राहतं आणि त्याला कुठल्याही बीपीच्या गोळींची आवश्यकता पडत नाही। यावेळी डॉक्टर राजनगरकर, डॉक्टर विकास जैन, डॉक्टर राजेंद्र ढोंगे, डॉक्टर अवैस सय्यद, डॉक्टर श्रीधरिया V, डॉक्टर प्रवीण कुमार सुरपूर, तर भूलतज्ञ डॉक्टर नैना कुलकर्णी, डॉक्टर रवींद्र तांदळे, डॉक्टर जितेंद्र महाजन, इंटेन्सिव्हिस्ट डॉक्टर पूर्वा मगरकर या संपूर्ण टीमच्या प्रयत्नाने शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याची माहिती यावेळी देण्यात आली। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी इसाक कुरेशी।